नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, आपण आज आलो अलिबागमधील कुलाबा किल्ला बघण्यासाठी. आणि मित्रांनो, आपण आता कुलाबा किल्ल्यावरती आलेलो आहे बघा. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये आपण अलिबागचा कुलाबा किल्ला आणि सर्जाकोट किल्ला अगदी थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा अलिबागचा कुलाबा किल्ला बघूया. तर मित्रांनो, आपण समोर बघता हा आहे अलिबागचा कुलाबा किल्ला. आणि बाहेरून असा दिसतो बघा. आणि हा समोरच प्रवेशद्वार आहे बघा. आणि इथं समोर तिकीट घर आहे. आणि बाहेरचा असा परिसर आहे बघा किल्ल्याचा. आणि या किल्ल्याच्या शेजारीच इकडं बघा सर्जाकोट किल्ला आहे. असे दोन किल्ले या ठिकाणी बघा. आणि पाठीमागं बघा ती तिकडं अलिबाग चौपाटी आहे आणि अलिबाग शहर आहे. तर चला आता आतमध्ये जाऊ, या किल्ल्यामध्ये जाऊ या प्रवेशद्वारामधून. आणि आतमधून हा किल्ला कसा आहे काय आहे बघू. तर बाहेरून असा दिसतो बघा हा कुलाबा किल्ला. आणि या समोर बोटी दिसते बघा. या बोटीने आपण या ठिकाणी आलो बघा. 200 रुपये भाडं लागतं आपल्याला. ते या ठिकाणी घेऊन येतात 200 रुपयामध्ये आणि वापस सोडून पण देतात. तर मित्रांनो, बाहेरून बघू शकता तुम्ही, बाजूने समुद्र आहे आणि समुद्रामध्ये हा किल्ला आहे बघा. तर चला आता तिथून जाऊ आतमध्ये आणि आतमधून कसा आहे हा किल्ला बघू. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्यामध्ये आलो बघा. किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि आतमधून असा किल्ला आहे बघा. अशी जुन्या भीती वगैरे आपल्याला या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात. आणि काही मंदिरं वगैरे सुद्धा या किल्ल्यामध्ये बघा. आणि काही घरं पण या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक अजूनसुद्धा या ठिकाणी राहतात बघा घरं बांधून. तेव्हा इकडं समोर घर आहे बघा, किल्ल्यामध्ये घर आहे. तर इकडं समोर बघू शकता तुम्ही केवढी मोठी तटबंदी. आणि समोर ते तिकडं बघा, तिकडं पण मंदिर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा हे जुने घरं वाडे बघा या किल्ल्यामध्ये. तर अशी पडझड झालेली या घरांची, किल्ल्यामधील वाड्यांची, महालांची. हे बघा इथं केवढी मोठी भीत आहे बघा. हा मोठा वाडा असेल. भरपूर लोक या किल्ल्यामध्ये राहत असेल बघा त्या पहिल्या काळामध्ये. आणि हे मंदिर पण बघा एकदम जुनं मंदिर आहे बघा, एकदम प्राचीन दिसतं. तर मित्रांनो, आपण आता मंदिराजवळ आलो बघा. आणि असं जवळून असं दिसतं हे मंदिर. आणि इकडं बघा तुम्ही समोर किती घरं बांधलेली होती या किल्ल्यामध्ये. हे एक घर आहे बघा, हे एक घर आहे. असे जुने घर आहे, असे लाईनीनं घर बांधलेले होते. खूप घरं बांधलेली होती या किल्ल्यामध्ये बघा. आणि ही गल्ली आहे किल्ल्यामधली. दोन्ही बाजूने घरं वाडे बांधलेले बघा. इथं पण एक समोर वाडा आहे बघा. तर हे एक गावच होतं या किल्ल्यामध्ये. इथं बघा वर गणेशाची मूर्ती. हे काय, हा हौद आहे बघा. वाडा नाही, हौद आहे हा किल्ल्यामधला. हे इटानं बांधकाम झालेलं आहे बाबा या ठिकाणी. आणि इकडं समोर बघा हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. इकडं कोणतं मंदिर आहे? हे समोर मारुतीचं मंदिर आहे बाबा. हे तर हे मंदिर पण खूप छान आहे. इकडून दरवाजा वाटतं, या मागचा दरवाजा आहे पुढचा दरवाजा काय माहिती. तर चला आणखी पुढं जाऊ. पुढं काय आहे काय नाही बघू. हा दरवाजा आहे मंदिराचा. चला हे समोर मंदिर आहे बघा. हा किल्ला म्हणजे एक गावच आहे. लय घरं वाडे या किल्ल्यामध्ये होते बघा पहिल्या काळामध्ये.
तर मित्रांनो आपण आता किल्ल्यामधील जो मागचा दरवाजा आहे, मागचा गेट आहे, तिकडे आलो बघा. आणि हा मागचा दरवाजा पण बघा केवढा मोठा आहे. आणि बघा इकडं मागच्या साईडला पण बघा समुद्र आहे. पाठीमागच्या साईडला आलो बघा आपण आता. कुलाबा किल्ल्याचा जो मागचा गेट आहे, मागचा दरवाजा आहे, तिकडे आलो आपण. आणि मागून असा समुद्राचा व्ह्यू, समुद्राचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा. इकडं काय घर बांधून ठेवलेलं आहे कोणा. आणि इथं बघा या गेटच्या वरती बघा गणपतीची शिल्प मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवरती आलो बघा. आणि वरून असं दृश्य दिसतं बघा किल्ल्याचं. हा सगळा किल्ला आहे आणि खूप मोठा किल्ला आहे बघा. 4-5 एकरमध्ये असेल बहुतेक. आणि चहूबाजूने बघा समुद्र आहे. इकडं पण समुद्र आहे, इकडं पण पाठीमागच्या साईडला पण बघा समुद्र आहे. चहूकडे समुद्र आहे आणि समुद्रामध्ये हा किल्ला बांधलेला आहे बघा. आणि इकडं बघा ते अलिबागचं दृश्य, चौपाटी आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळते. तर चला आता वापस जाऊ, तो सर्जेकोट किल्ला बघू एकदा. सर्जेकोट किल्ल्याकडे जाऊ. तिकडं रस्ता आहे का नाही काय माहिती. तर मित्रांनो आपण आता तटबंदीवरती आहोत बघा. जे कंपाऊंड बनलेलं आहे किल्ल्याचं, त्या कंपाऊंडवरती आपण आहोत. आणि आता या रस्त्यानं जाऊ आपण तिकडं समोर. बघू काय आहे काय नाही. अजून वापस चाललो आपण आता. पहा हे किल्ल्यावरून समुद्र बघा किती छान दिसतो. आणि गवत आता वाळून चाललं बघा. आता पावसाळा संपला तो. इकडे बघा हे खारफुटीचे झाडं बघा किती छान दिसते. खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, बघण्यासारखा किल्ला आहे. अलिबागमध्ये आले तर कुलाबा किल्ला बघण्यासाठी अवश्य या. तर मित्रांनो हा कुलाबा किल्ला हा मराठा आरमाराची राजधानी होती. आणि कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधलेला होता बघा. आणि अलिबाग शहराची स्थापनासुद्धा कान्होजी आंग्रे यांनी केलेली होती. आणि अलिबागचं पहिलं नाव कुलाबा होतं बघा. आणि नंतर आता अलिबाग ठेवण्यात आलं. तर मराठा आरमाराची राजधानी सुद्धा आपण याला म्हणू शकतो. सगळा सागरी मार्गाचा सगळा व्यवहार व्यापार या ठिकाणूनच केला जात होता बघा. खूप मजबूत असा हा किल्ला आहे बघा. आणि कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधलेला आहे. जेव्हा कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे. बाबरे इथून रस्ता नाही आता पलीकडे जायला. पलीकडून जावं लागेल आपल्याला, तिकडून जावं लागेल. आणि नंतर मग तसंच पुढं निघावं लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी बघा तटबंदीवरती तर जुन्या तोफा ठेवलेल्या आहे बघा. आणि या तोफावरती ज्या कंपन्यांनी या तोफा बनवलेल्या आहे त्यांचं नावसुद्धा या तोफावरती लिहिलेलं आहे बघा. तर असा हा किल्ला आहे बघा, कुलाबा किल्ला अलिबागचा. तर मित्रांनो आपण आता कुलाबा किल्ला बघून सर्जेकोट किल्ल्याकडे चाललो बघा. ज्या ठिकाणाहून सर्जेकोट किल्ला दिसतो त्या ठिकाणी आपण आता आलो बघा. आणि हे बघा ही कुलाबा किल्ल्याची तटबंदी आहे. आणि समोरच बघा तिकडं सर्जेकोट किल्ला आहे. तर या कुलाबा किल्ल्यावर आल्यावर आपल्याला 2 किल्ले पाहायला मिळतात बघा. हा सर्जेकोट किल्ला पण पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. तर सर्जेकोट किल्ला पण बघा तुम्ही किती छान दिसतो. तिकडं पण काही लोक वगैरे राहत असेल बघा. आणि चहूबाजूने समुद्र आहे, दोन्ही किल्ले समुद्रामध्येच आहे बघा.